नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, साक्षीच्या घरासमोर पोलीस उभे असतात आणि ते पोलीस एका माणसाशी बोलत असतात. तेवढ्यात आता हे पाहून साक्षी खूप घाबरते. साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. साक्षीला असं वाटतं की पोलिसांना समजलं तर नसेल की काय चाललंय, म्हणजे मीच खरी साक्षी आहे असं. तेव्हा आता तिला म्हणजे तिच्या मनामध्ये धाकधूक निर्माण होते. तर आता बाहेर पोलीस खरंच एका माणसाशी बोलत असतात. तर आता दुसरीकडे सायली आणि अश्विन आता दोघं जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर आता सायली त्याला वाढत असते. तेव्हा आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आपण आता म्हणजे नवीन वर्ष लागतं आहे, तर जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या का? आपण नव्याने सुरुवात करूया, नव्याने बोलूया, नव्याने चालूया, सगळं जुनं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया. तेव्हा आता अश्विन मात्र म्हणतो, हो चालेल. पण आता सायली म्हणते, पण अश्विन भाऊजी, आम्हाला म्हणजे आम्हा दोघांना तुमच्याशी बोलायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या दोघांशी बोलणार का? तर आता हे ऐकून आता अश्विनच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. पण आता सायलीला म्हणजे सगळ्यांना एकत्र आणायचं असतं आणि सायलीला आता अश्विन मदत करेल का? कारण अश्विनमुळे काही शक्य होत नसतं, म्हणून अश्विनची साथ घेऊन ती आता प्रियाचा चांगलाच म्हणजे तिचा चांगलाच बोंबाटा करत असते. तर आता मंडळी, आता इकडे दुसरीकडे साक्षी चांगलीच घाबरलेली असते. तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की आता पोलीस खरंच साक्षीला पकडायला आलेले असतात की काय, हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.